नक्कीच माफ करा मित्रांनो, परत सामन्याला सुरुवात झाली आणि सुरुवात होत असताना आपण पाहतोय संत कबीर नगर या संघाकडून आपण पाहू शकाल की पहिलं षटक घेऊन येत असताना आकाश आकाशी नजर घेत असताना आपण पाहतो राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा करत असताना संत कबीरनगर हा संघ एक मजबूत मानला जातोय आणि मजबूत मानत असताना आपण पाहतो की तलवली फाटा या संघाला देखील मोठी धावसंख्या उभी करावी लागेल. तत्पुरते आपण पाहतोय वाईटचा कॉल येतोय. वाईटचा कॉल आल्यानंतर आपण पाहतो की गोरख भाऊ नक्कीच एक त्यांचा निर्णय चांगला येतोय आणि अतिरिक्त धावामध्ये भर पडते. धावसंख्या आपण पाहू शकाल 3 बाद 5. ओके यस. वाईटचा कॉल आणि वाईटचा कॉल असल्याकडे मात्र नक्कीच अंपायरचा जो निर्णय असते मैदानामध्ये तो मात्र नक्कीच अंतिम निर्णय असेल आणि अंतिम निर्णय असल्याकडे मात्र जो वाईट कॉल दिला होता तो मात्र गृहीत धरला जातोय. गृहीत धरल्यानंतर अतिरिक्त धावमध्ये भरतर पडतेच. परंतु मात्र नक्कीच आकाश हा देखील एक नामवंत गोलंदाज, जादुई फिरकी गोलंदाज, सोच समजून टाकणारा हा गोलंदाज आहे. यावेळेला चांगला फटका पाहायला मिळतोय. थोडासा डीप फॉरवर्डचा एक्सपायर खेळला फटका खाली बघायला गेलं तर नक्की त्रे उतार आहे. परंतु मात्र चेंडू सीमा पार जातोय. एकाला हाय दुसऱ्याला बाय. चेंडू सीमा पार निघून जाय के साथ 4 रन. चौकार आल्यानंतर नक्कीच आकाश भाऊ यांना मात्र नक्कीच कमबॅक करावं लागेल संत कबीर नगर या संघाकडून, कारण त्यांच्याकडे बॅटिंग तर लाईनअप मजबूत आहे. परंतु मजबूत होत असताना आपली कलात्मक गोलंदाजी करणे देखील तितकेच महत्वाचे आहे. परंतु तलवली फाटा हा संघ देखील मजबूत मानला जातोय. शानदार अटॅक. क्लिक करण्याचा प्रयत्न होता. स्टेपअप केलं गेलं होतं विकेट विकेटच्या समोरच. परंतु आपण पाहतोय की हिट लगावण्याच्या प्रयत्नात सिद्धार्थ थ्रोतर मारला होता. परंतु मात्र नक्कीच भाग्याने साथ दिलेली दिसते फलंदाजाला. गुड रनिंग बिटवीन द विकेट. एक चहलकदमी करत असताना मात्र नक्कीच खतरा तर होता. परंतु खतरापासून एक सावध पैत्रा घेत असताना आपले क्रीजमध्ये सुरक्षित पोहोचल्यानंतर मात्र एक सिंगल परत एकदा धाव मिळते. कुल मिलाकर धावसंख्या पाहायला मिळते ती 10. सांगले जाते नाही की 10 आणि क्रिकेटचा खेळ पहा एक चोरशीचा सामना, रंगतदार सामना पाहायला मिळतोय. पहिलं षटक चालू होत असताना तलवली फाटा या संघाने प्रथम टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. त्या निर्णयावर थांबत होत असताना आपण पाहतोय आकाश बॅटच्या किनारा लागला थर्डमॅनच्या गलीमध्ये. हो दजागत भरा शॉट पाहायला मिळतोय. दर्शनीय फटका. परंतु स्किट झालाय आणि स्किट झाल्यानंतर परत एकदा पाहायला मिळतोय या चेंडूवरती 4 रन. परत एकदा आपण पाहतोय की नक्कीच आकाश थोडेसे यांच्या एक्सपेन्सिव्ह षटक, महागड षटक पाहायला मिळते. महागड षटक टाकत असताना विकेटची खुराक तर मिळाली नाही. परंतु मात्र नक्कीच या ठिकाणी आपण पाहू शकाल की थोडासा गतीमध्ये परिवर्तन केलं होतं. परंतु लेग बायच्या स्वरूपात विकेट किपर यांनी काही साथ दिली नसल्याने मात्र जिथे धाव नव्हती तिथे मात्र एक सिंगल धाव काढली जाते लेग बायच्या स्वरूपात. परंतु मात्र परत एक धावेने मात्र थेंबे थेंबे तळेसाचे त्याप्रमाणे मात्र एक धाव महत्वाचे असल्या कारणाने मात्र धाव संख्येमध्ये भर पडते. कारण सांगितलं जात नाही की चंदनाच्या झाडाला ज्याप्रमाणे बाजारात किंमत असते त्याचप्रमाणे मात्र प्रत्येक चेंडूला प्रत्येक धावेला मात्र किंमत असते या मैदानामध्ये क्रिकेटच्या मैदानामध्ये. फुलटॉस चेंडू डाऊन द ग्राउंड फटका पाहायला मिळतो. एक हलक्या हाताने खेळला होता परंतु मात्र हो नक्कीच सीमा पार चेंडू गेला होता की नाही. परंतु मात्र आपण पाहतोय की नक्कीच राहुल यांचे शानदार क्षेत्ररक्षण करत असताना 2 धावा तर रोखल्यात आणि 2 धावा रोखल्यानंतर आपण पाहतोय की गुड रनिंग बिटवीन द करत असताना पहिल्या षटकात एक दमदार सुरुवात करत असताना तलवली फाटा या संघाची धावसंख्या 3 बाद 17. नक्कीच लाला भाऊ अंपायरची भूमिका पार पडताना आपल्याला मैदानाच्या आत पाहायला मिळते. नक्कीच शानदार त्यांच्याकडे नॉलेज आहे असल्याकडे मात्र नक्कीच अचूक निर्णय दिला जाते आणि अचूक निर्णय देत असताना परत आकाश भाऊ यांचे जर गोलंदाजीचे जर नक्कीच विश्लेषण जर बघायला गेले तर पहिल्या षटकात मात्र 17 धावा खर्च केल्या. अद्याप विकेट तर मिळाली नाही. परंतु मात्र नक्कीच त्यांची भरपाई काढली जाईल की नाही ह्याच षटकामध्ये, कारण सेकंड मॅन्डेटरी षटकांचे पॉवर प्लेचं बघायला गेलं तर रघु घेऊन येतोय. आपलं वैयक्तिक पहिले षटक आणि पारचे दुसरे षटक पॉवर प्लेचं बघायला गेलं तर नक्कीच जोडी तोडावी लागेल संत कबीर या नगर या संघाला. एक
हलकीशी अपील केली होती, बॅटचा किनारा लागला होता की नाही, परंतु वाईटच्या कोलीतही अतिरिक्त धावामध्ये भर पडते, कारण 17 धावसंख्या तर होती, परंतु 17 वर खतरा तर झाला नाही, परंतु वाईटच्या कॉल आल्यानंतर धावसंख्या पाहायला मिळते ती 18. नक्कीच आपण पाहतो की नक्कीच स्वर्गवासी राजेश भाऊ महाले यांचे आपण समालोचन ऐकलं असेल, त्याचप्रमाणे नक्कीच आपल्या प्रत्येक हृदयामध्ये घर भरून गेला होता. घर भरून देत असताना नक्कीच सांगितले जाते ना की घे जन्म फिरून येईन मी तुझ्या पोटी, खरे न ठरव देवा हीच एक आस मोठी. अपील तर केली गेली होती, परंतु आपण पाहतो की नक्कीच प्रत्येकदा वाईटचा कॉल येतोय. वाईटचा कॉल आल्यानंतर वारंवार मात्र नक्कीच अनुभवी अंपायर असल्याकडे मात्र लाला यांच्याकडून वाईटचा कॉल आल्यानंतर अतिरिक्त धावमध्ये भर पडते. नक्कीच पाहायचं की थोडासा खेळ थांबतोय. खेळ थांबल्यानंतर आपण पाहतोय की नक्कीच त्या ठिकाणी वाईटचा कॉल दिला होता आणि वाईटचा कॉल दिल्यानंतर अतिरिक्त धावमध्ये भर पडत असताना धावसंख्या 19 या आकड्यावरती पाहायला मिळते. तलवली फाटा या संघाची धावसंख्या. नक्कीच स्वर्गवासी राजेश भाऊ माले यांना आमचा नक्कीच प्रणाम असेल. कोटी कोटी प्रणाम करत असताना आपण पाहतो की त्यांची आठवण येत राहील क्रिकेटच्या मैदानावरती, परंतु त्यांच्यासारखं समालोचन आपल्याला मिळणे अशक्य आहे. आणि असं होत असताना आपण पाहतो की यावेळेला देखील एक निर्धाव चेंडू आणि निर्धाव चेंडू टाकत असताना कुठल्याही प्रकारची धाव नसेल. आपण पाहू शकाल की नक्कीच शानदार फलंदाजी पाहायला मिळते. नाना आणि विनोद यांच्या मधोमधून ही तलवली फाटा या संघाकडनं जोडी मैदानाच्या आत शानदार पार्टनरशिप बनवत असताना एक मजबूत स्थिती, आणि जेव्हा आपण घर बांधतो तेव्हा पाया मजबूत बांधतोय आणि मजबूत बांधत असताना कुठेतरी एक दिवार एक मजबूत बांधली जाते. यावेळेला देखील एक आखूड टप्प्याचा चेंडू टाकला होता. आता मात्र लय सापडते ती मिस्टर रघु यांना. संत कबीर नगर या संघाकडनं बघायला गेलं तर एक महागडं षटक टाकलं होतं आकाश भाऊ यांनी, परंतु त्यांचे प्रत्युत्तर देत असताना साथ देत असताना त्यांची भरपाई काढली जाते. या गोलंदाजाच्या माध्यमातून कुठेतरी कानमंत्र दिले जाते, कारण क्रिकेटमध्ये मित्रांनो आपण पाहतो की प्रत्येक चेंडूवर षटकार चौकार तर येत नाही, परंतु आपल्याला जिथे हार्ड चेंडू असतो त्याला सन्मान देऊन एकंदर धावसंख्या बनवली तर डेफिनेटली मोठी धावसंख्या होऊ शकते. आणि परत आपण पाहतो या ठिकाणी चांगला फटका मारलाय शॉर्ट मिड ऑफला खेळला होता फटका, त्या ठिकाणी लॉंग ऑफच्या रिजनमध्ये एक शानदार क्षेत्ररक्षण करत असताना एक धाव काढली जाते. एक धाव काढत असताना धावसंख्या पुढे सरसावते, परंतु मात्र नक्कीच पॉवर प्लेचे दुसरं षटक चालू होत असताना रघुभाऊ गोलंदाजी करत असताना आपण पाहतो की नक्कीच धावसंख्या रोखावी लागेल. ह्या प्रतियोगितेमध्ये टिकून आणि बनून राहायचे असेल आणि आजच्या दिवसातील शेवटच्या क्वाल फायनलच्या सामन्यात जर आपल्याला खेळायचे असेल तर आपल्याला त्या पद्धतीने आपल्याला गोलंदाजी करावी लागेल. यावेळेला दमदार फटका, शानदार वजनदार असल्या कारणाने आपण पाहतोय की लॉंग ऑफच्या वरती षटकार येतोय. नक्कीच चांगला फटका पाहायला मिळाला होता. चांगला फटका पाहत असताना आपण पाहतो की धावसंख्या 26 या आकड्यावरती पार्टनरशिप जमते, पार्टनरशिप पनपते आणि पार्टनरशिप तोडण्याचे काम देखील केले जाते. संत कबीर नगर या संघाकडनं मिस्टर रघु परत एकदा गोलंदाजीचा अटॅक करण्यासाठी तयार. यावेळेला देखील ऑन साईडला मोडलाय, लॉंग ऑनच्या रिजनमध्ये येतोय चेंडू. पाठीमागे एक क्षेत्ररक्षक राहुल भाऊ यांनी मात्र एक नक्कीच एक बाउंड्री अडवली होती. एक शानदार क्षेत्ररक्षण करत असताना मात्र नक्कीच रनआउटच्या स्वरूपात थ्रो तर फेकला होता, परंतु गुड रनिंग बिटवीन द विकेट करत असताना आपण पाहू शकाल की नक्कीच विनोद आणि अण्णा यांची जोडी आपल्याला मैदानाच्या आत पाहायला मिळते. तलवली फाटा या संघाकडे अजूनही प्रयत्न चालू आहे, संघर्ष चालू आहे आणि संघर्ष चालत असताना नो माइन नो गोईन, कष्टाशिवाय फळ नाही, कष्ट करावे लागतील आणि कष्ट करत असताना नक्कीच कष्ट केल्याने त्यांच्या फळ मिळते ते मात्र नक्कीच मिठं असते. आणि मिठं होत असताना आपण पाहतो पुढील चेंडू परत एकदा पाहायला मिळतोय. आता मात्र आपण पाहतो की ब्लॉक हॉलच्या चेंडूच्या बाहेर टाकला होता आणि बाहेर टाकत असताना परत एकदा वाईटचा कॉल येतोय. अतिरिक्त धावमध्ये परत एकदा भर पडत असताना धावसंख्या तर पुढे सरसावताना पाहायला मिळते. आणि मिळत असताना आपण पाहतोय की फॅमिली बॉईज रवळगाव हे चषक हे आपली स्पर्धा पाहते. 7 रंग मिळून नक्कीच एक इंद्रधनुष्य बनतोय आणि इंद्रधनुष्य बनत असताना आपण पाहतो की पुढील चेंडू परत एकदा डाऊन द ग्राउंड स्टेट ड्राईव्ह फटका पाहायला मिळाला होता. ह्या ठिकाणी पाठीमागे परत एकदा राहुल येतोय. शानदार क्षेत्ररक्षण तारीफ करावी लागेल, उत्कृष्ट असं आपल्याला क्षेत्ररक्षण पाहायला मिळते संत कबीर या संघाकडनं. षटक संपते, षटक नंबर 2 षटकांचा खेळ समाप्त झाल्यानंतर धावसंख्या पाहायला मिळते ती 29 धावसंख्या बिनबाद तलोली फाटा या संघाची. सॉरी मित्रांनो 31, कारण जे इथे मात्र एक धाव किंवा 2 धाव खाली होती ती आम्ही गणली गेली नव्हती. त्याच्यानंतर आपण पाहतो की नक्कीच 30 या आकड्यावरती धावसंख्या, कारण 29 धावसंख्या होती तिथे मात्र शेवटच्या चेंडूवरती एक सिंगल धाव काढली गेली, नंतर मात्र षटक संपतोय. 30 धावा बिनबाद तलोली फाटा या संघाची धावसंख्या. आणि जाते ना की 7 रंग मिळून एक इंद्रधनुष्य बनतोय, 7 दिवस मिळून एक आठवडा बनतोय आणि 7 खंड मिळून एक जग बनतोय आणि 7 शब्द मिळून एक अतूट शब्द बनतोय.
तो म्हणजेच मित्र, आणि मित्र असल्याकडे आपण पाहतोय की नक्कीच मित्र असावा गारव्यासारखा. दो ओवर समाप्ति के बाद जाके रन स्कोर पहुंचा इस समय बिना विकेट के नुकसान पर 3 रन, 30 रन. तलोली फाटा का स्कोर. नाही मित्रांनो, 29 होते, तिथे मात्र शेवटच्या चेंडूवर एक सिंगल आली होती, कारण मी बोलायला चुकलो होतो. आमचे गुणलेखकाने मात्र ते रन स्कोर कन्वर्ट केला नव्हता, त्यासाठी मात्र मी माफी मागतोय. कारण धावसंख्या आपल्याला पाहायला मिळेल तलवली फाटा या संघाची धावसंख्या 3 बाद 30. तुषार येतोय संत कबीर नगर या संघाकडनं, जर्सी नंबर 1. राऊंड विकेटचा मारा करण्यासाठी तयार. यावेळेला संधी निर्माण झाली, आता मात्र पार्टनरशिप तुटते की काय, आणि तुटत असताना सुंदर झेल पकडला जातोय. विकेटच्या पाठीमागे झेल पकडत असताना विकेटचे पतन पाहायला मिळते. फलंदाज बाद होते तलोली फाटा संघाचा. 30 धावांची पार्टनरशिप होत असताना एक मोठा फटका गेल्यानंतर टॉपेज लागला, आणि टॉपेज लागल्यानंतर एक आसानसा झेल पकडल्यानंतर मात्र बॅकफुटवर ढकलण्याचे काम देखील केले गेले तुषार यांच्या संघाकडनं. तुषार या गोलंदाजाकडनं माघारी परतोय तो मात्र हा फलंदाज. नाना फलंदाज बाद होतोय. विनोद भाऊ यांचा साथ देण्यासाठी येतोय आता मात्र नक्कीच बाळू. तर आपण सांगितले जाते ना क्रिकेटमध्ये अक्षरशः की आयुष्य की म्हणजे क्रिकेटचा खेळ आहे, जिथे आपले प्रत्येक सर्वच तुम्हाला हरवण्याचा प्रयत्न करतील, परंतु तुम्ही खेळ असा खेळा की प्रत्येक सामन्यात आपण मॅन ऑफ द मॅच झाले पाहिजेत, आणि त्या अनुकरणीत आपण पाहतोय बाळू येतोय ऑन स्ट्राईकला. ऑन साईडला परत एकदा मारला चेंडू, त्या ठिकाणी आपण पाहतोय मात्र एक धाव पूर्ण केली, दुसरी धाव देखील पूर्ण केली जाते, आणि पूर्ण करत असताना आपण पाहू शकाल की एक गुड रनिंग बिटवीन द करत असताना धाव तर काली गेली. धावसंख्या पाहायला मिळते ती मात्र 32 धावसंख्या. प्रत्येकदा सन्मान देऊन खेळला होता पॉईंटच्या रिजनमध्ये ऑफ साईडला, परंतु त्या ठिकाणी शानदार क्षेत्ररक्षण करत असताना हो एक डिझाईन थ्रो होता, परंतु मात्र जंप उडी मारून एफर्ट लगावून मात्र नक्कीच थ्रो पकडला होता. थ्रो पकडत असताना आपण पाहू शकाल की एक सिंगल धाव येत असताना धावसंख्या पुढे सरसावते, कारण 30 धावांची पार्टनरशिप होत असताना नाना यांची विकेट गेली होती. विकेट गेल्यानंतर आपण पाहतो की बाळू आणि विनोद तलोली फाटा संघाकडे एक संघर्ष करत असताना आपल्याला मैदानाच्या आत पाहायला मिळते. तत्पूर्वी आपण पाहतो की एक राऊंड विकेटचा मारा करत असताना एक लंबी कदम रनअप घेऊन तुषार हा गोलंदाजी करताना पाहायला मिळते, तो मात्र संत कबीर नगर या संघाकडं. पहिलं षटक आकाश भाऊ यांनी टाकलं होतं, त्या षटकात मात्र 17 धावा खर्च केल्या होत्या. विकेट तर मिळाली नाही, परंतु मात्र अजूनही प्रयत्न चालू आहे विकेट घेण्याचा. यावेळेला ऑन साईडला त्या ठिकाणी आपण पाहतोय खाली क्षेत्र आहे, परंतु मात्र लंबी दौड मारून चेंडूला फील्ड करण्याच्या प्रयत्नात सफल होतोय, आणि सफल होत असताना सटिक थ्रो आला होता स्ट्राईक एंडला. पण मात्र गुड रनिंग बिटवीन द विकेट करत असताना या चेंडूवरती 2 धावा पाहायला मिळतात. 2 धावा येत असताना धावसंख्या पुढे तर पाहायला मिळते ती मात्र 35 धावसंख्या. 1 बाद 35 तलोली फाटा या संघाची धावसंख्या पाहायला मिळते, कारण तिसरं षटक मार्गदीपथावर चालू असताना आपण पाहतोय तुषार भाऊ यांचे मात्र अटॅक तर शानदार आहे, कारण फलंदाजाला मोठे फटके मारण्यास मात्र रोखून धरले. हो यावेळेला लॉ फुल टॉच कुठेतरी कलांचा वापर करत असताना हातामधून सटकला होता, आणि सटकत असताना नो बॉलचा कॉल. डोळे उघडून पहा नीट, हा चेंडू असेल फ्री हिट, आणि फ्री हिट असल्या कारणे मात्र नक्की संधी निर्माण झाली. बाळू यांना मात्र षटकार मारेल का, चौकार मारेल का, आणि चौकार मारत असताना आपण पाहतोय की नक्कीच त्यांची प्रतीक्षा केली जाते, आणि प्रतीक्षा करत असताना परत एकदा पुढील चेंडू. मात्र नक्कीच ज्यांनी धावचा चेंडू टाकला होता, टाकत असताना आपण पाहतोय की सन्माननीय गोकुळ भाऊ टोंगारे सरपंच यांचे आगमन होते आमच्या मैदानावरती, आमच्या मंचावरती. त्यांचे देखील आमच्या फॅमिली बॉईज रवळगाव
या गौर कमिटीच्या माध्यमातून त्यांचे देखील मी सहर्ष स्वागत करेन आणि स्वागत करत असताना नक्कीच त्यांची उपस्थिती म्हणजेच आमच्या कमिटीला नक्कीच एक सहकार्य आणि सहकार्य करत असताना आपण प्रत्येकदा मॅचकडे जाऊया. एक सिध्या हातने खेळलेला हा फटका येतोय आपल्या आकाश भाऊ फील्ड करतोय की नाही. लॉंग ऑनच्या रिजनमध्ये आला होता. सटीक थ्रो स्टंपवर जर लावला असता तर नक्कीच तेच रफ्तारच्या गतीने जर फेकला असता तर रनआउटच्या स्वरूपात विकेट मिळाली असती. परंतु मात्र एक डिसेंट थ्रो असल्या कारणे मात्र नक्कीच आपली जी स्नायू होती हाताची ती मात्र कुठेतरी कणवलेली दिसते आणि कणवत असताना आपण पाहतोय की 2 धावा आपल्याला पाहायला मिळतात. या ठिकाणी षटक संपते. एंड ऑफ द ओव्हर 3 षटकांचा खेळ समाप्त होते. धावसंख्या पाहायला मिळते ती तलवली फाटा या संघाची 1 बाद 39 39 धावसंख्या. त्यानंतर नक्कीच आमच्या मंचावर आगमन होते सन्माननीय राजूभाऊ सितान फॅमिली बॉईज रवळगाव यांचे देखील मी सहर्ष स्वागत करते. आमच्या मंचावर उपस्थित बघायला गेलं तर नक्कीच गणपत साहेब जनकर साहेब गणपत भाऊ जनकर साहेब हे देखील उपस्थित आहेत. त्यांचे तसेच किशोर भाऊ तसेच आपण पाहू शकाल की नक्कीच गोकुळ भाऊ टोंगारे सरपंच रवळगाव हे देखील उपस्थित आहेत. त्यांचे देखील प्रत्येकदा मी सहर्ष स्वागत करतोय. प्रत्येकदा जाऊया आपण मॅचकडे. 3 षटकांचा खेळ समाप्त झाल्यानंतर धावसंख्या पाहायला मिळते ती मात्र 39 39 धावसंख्या. 1 बाद तलवली फाटा या संघाची धावसंख्या. अजूनही 2 षटकांचा खेळ बाकी शिल्लक आहे. रोखावं लागेल ते मात्र संत कबीर नगर या संघाला. राहुल येतोय. वैयक्तिक आपलं पहिलं पारीचे चौथं षटक. राईट आर्म ओव्हर लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटचा मारा करत असताना ऑन साईडला प्रत्येकदा मोडलाय. त्या ठिकाणी आपण पाहतोय की नक्कीच विनोद यांच्या बॅटच्या माध्यमातून एक चांगला फटका. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न स्फूर्ती दाखवली होती चतुराई दाखवली होती परंतु मात्र नक्कीच तारीफ करावी लागेल. आकाश यांची शानदार थ्रो फेकला होता मात्र रोखलं गेलं होतं आणि रोखत असताना 1 धाव. 40 धावसंख्या. 11 धावांची आवश्यकता प्रत्येकदा लागते कारण नक्कीच जेव्हा आपल्याला क्रिकेटची प्रॅक्टिस नसते आणि अचानक आपण थ्रो फेकतो तेव्हा आपल्या हाताचे स्नायू नक्कीच कणवलेले असतात आणि तीच मात्र नक्कीच परेशानीचा सबब पाहायला मिळतोय आकाश यांच्याकडं. यावेळेला चांगला फटका तर मारला होता. 1 धाव खाली जाते की नाही. 1 धाव तर पूर्ण केली होती. दुसरे धाव घेण्याच्या कुठल्याही प्रकारची मात्र गुंजाईश स्फूर्ती दाखवली नाही आणि दाखवत नसताना बॅकअप केले आणि बॅकअप करत असताना मात्र स्ट्राईक घेतली जाते ती मात्र मिस्टर विनोद यांच्याकडे. कारण बाळू हा देखील एक चांगला फलंदाज मानला जाते तो मात्र तलवली फाटा या संघाचा परंतु स्ट्राईक दिली जाते ती मात्र विनोद यांना. राहुल हा देखील एक स्लोअर 1 गतीमध्ये एक जाती फिरकी गोलंदाज मानला जाते संत कबीर नगर संघाकडनं. बघायला गेला तर नक्कीच त्यांचा अटॅक चांगला आहे आणि अटॅक करत असताना रोखण्याचे प्रयत्न देखील केले जाते ह्या संघाकडनं. संत कबीर या संघाकडनं बघायला गेलं तर एक मात्र गोलंदाज त्यांनी मात्र आपल्या संघाला विकेट मिळवून दिली होती रनआउटच्या स्वरूपात परंतु मात्र आपण पाहू शकाल हलकीशी अपील केली गेली होती. बॅट आणि चेंडू यांचा मात्र कुठल्याही प्रकारचा संपर्क झाला नसल्या कारण मात्र एक विश्वास तर केला होता. अपील तर केली गेली होती परंतु मात्र नाकारल्यानंतर निर्धाव चेंडू. ऑन साईडला प्रत्येकदा मोडला आडे बॅट नाही खेळला होता. त्या ठिकाणी आपण पाहतो सपाट तर मैदान आहे. अधूनमधून छोटे मोठे खड्डे तर आहेत परंतु मात्र दुसरी धाव घेण्याची कुठल्याही प्रकारे मात्र मनस्थिती दाखवली नाही. या ठिकाणी आपण पाहतो की नक्की स्ट्राईक रोटेट तर केली जाते इतकी दुःखी धावेने परंतु मात्र झाले थेंब थेंब तळेसाचे जसं थेंबे थेंबेने मात्र नक्की तळ साचते त्याचप्रमाणे मात्र एक धावेने देखील मोठं धावसंख्या बनवू शकते आणि तेच उदाहरण आपल्याला मैदानाच्या आत पाहायला मिळते. राहुल यांची नक्की तारीफ करावी लागेल कारण शानदार अटॅक. फलंदाजांना मात्र षटकार आणि चौकार मारण्यास रोखून धरले आणि रोखत असताना पुढील चेंडू टाकण्यासाठी सज्ज. यावेळेला देखील चांगला फटका तर मारण्याचा प्रयत्न केला देखील होता परंतु मात्र नक्कीच बॅकअप जर केला गेला नसता तर परत ओव्हरथ्रोच्या धावा मिळाल्या असत्या परंतु मात्र परत एकदा सिंगल धाव. क्रिकेटमध्ये अक्षरशः आपण पाहतोय मित्रांनो नक्कीच 1 धावेने पराभव होतोय 1 धावेने विजय सुद्धा होतोय. किमती रन आहेत आणि किमती एक रन जर नक्कीच तुम्ही जर रोखू शकाल तर नक्कीच तुम्हाला फायदा होऊ शकतोय परंतु फायदा होत असताना आपण पाहतोय की एक इम्पॉर्टंट धाव केली जाते आणि इम्पॉर्टंट धाव काल्यानंतर परत एकदा मारा करण्यासाठी तयार. एक वाजून 28 मिनिट झाल्यानंतर आपण पाहतोय की नक्कीच एक धाव जिथे नव्हती तिथे मात्र थोडीशी एक गलतफहमी झाली होती. चकमा देऊन आला होता परंतु मात्र या चेंडूवरती एक सिंगल धाव काढली जाते. षटक संपते. षटक नंबर 4 षटकांचा खेळ समाप्त होते. धावसंख्या पाहायला मिळते ती मात्र 44 44. 1 बाद तलवली फाटा या संघाची. आत्ता मात्र शेवटचं षटक असेल ते मात्र संत कबीर या संघाकडे बघूया कोण घेऊन येते कारण तलवली फाटा या संघाचे शेवटचे षटक.
44 44 धावसंख्या. एक बाद 44 ही धावसंख्या एक मजबूत स्थितीमध्ये, परंतु अजूनही अटॅक करायला लागेल कारण एक फलंदाज बाद झाल्यानंतर अजूनही 9 विकेट्स आपल्या चमूमध्ये आहेत आणि चमूमध्ये असल्या कारण आपण पाहतो की एखाद्या फलंदाजाला आक्रमक फटके खेळण्यास नक्कीच मजबूर व्हावं लागेल. सलामीवीर फलंदाज बघायला गेलं तर अजूनही विनोद विनोद भाऊ आणि त्यांची साथ उत्तम देत असताना आपण पाहतो की नॉन स्ट्राईक एंडला बाळू शेवटचे षटक घेऊन येते प्रत्येकदा तुषार. 11च्या सरासरीने नक्कीच धावसंख्या बनवलेली जाते, ती मात्र तलवली फाटा या संघाकडनं त्याची रफ्तारच्या गतीमध्ये चेंडू तर फेकला होता. फेकत असताना आपण पाहू शकला की बॅट आणि चेंडू यांचा संपर्क झाला नाही, समन्वय झाला नसल्या कारणाने सरळ यष्टीच्या मागे चेंडू जाते. निर्धाव चेंडू अजूनही 5 चेंडूचा खेळ बाकी शिल्लक आणि 5 चेंडूचा खेळ शिल्लक असल्या कारणाने आपण पाहतोय की षटकार आणि चौकार येईल का या मैदानाच्या आत, परंतु तेच रफ्तारच्या शक्तिशाली प्रहार करत असताना बॅट सुद्धा फिरवली होती, परंतु मात्र असफल झाला होता. या वेळेला आपण पाहतोय काय लाईन पकडली गोलंदाजाने. स्ट्रॉंग झोन मध्ये तर चेंडू टाकला जात नाही, वीक झोन कोणता आहे तोच मात्र प्रखून मात्र त्या ठिकाणी गोलंदाजी पकडली जाते, लय पकडली जाते. तुषार यांच्याकडून एक शानदार कमबॅक. लाईफ मध्ये 4 पुस्तकं कमी शिका, पण नक्कीच माणसं ओळखायला शिका आणि माणसं ओळखायला शिकत असताना मात्र नक्कीच तुषार यांनी मात्र फलंदाजाला ओळखले की हा त्यांचा स्ट्रॉंग झोन कोणता आहे, त्या ठिकाणी मात्र आपण पाहतोय की अटॅक केला जातोय. या वेळेला लगातार 3 चेंडू लगातार निर्धाव आणि 3 चेंडू लगातार निर्धाव टाकल्यानंतर मात्र नक्कीच रोखले गेले. 44 या आकड्यावरती रोखले गेले संत कबीर या संघाने तलवली फाटाच्या फलंदाजांना. मित्रांनो नक्कीच क्रिकेटमध्ये जेव्हा हार्ड चेंडू असतो तेव्हा एक एक धाव काढणे देखील महत्वाचे असते, कारण षटकार चौकार प्रत्येक चेंडूवर येत नसतं, तर नक्कीच आपल्याला एक दुखीने देखील धावसंख्या बनवावी लागते. ऑन साईडला प्रत्येकदा मोडलाय विनोद भाऊ यांच्या बॅटच्या माध्यमातून आपण पाहतोय मिड विकेटच्या रिटर्नमध्ये चेंडू जाते, त्या ठिकाणी शानदार क्षेत्ररक्षण पाहायला मिळते आणि मिळत असताना थ्रो केला जातोय नॉन स्ट्राईक एंडला एक सिंगल धाव. आता मात्र केवळ दोन चेंडूचा खेळ बाकी शिल्लक. पुढील सामना आपल्याला पाहायला मिळेल, चुरशीचा सामना देखील पाहायला मिळेल, नागलवाडी विरुद्ध चांदसी. नक्कीच हे दोन्ही संघ देखील उपस्थित असतील, त्यांच्या देखील मी प्रत्येकदा फॅमिली बॉईज रवळगाव गव्हर्नमेंटच्या माध्यमातून शब्दसुनाने स्वागत करेन. त्या कर्णधारांना विनंती असेल की आपण देखील टॉसविन करण्यासाठी यायचे. लॉपुल टच चेंडू होता, बॉडीच्या बॅलन्स करून फ्लिक केला होता, थोडासा स्टेप अप केल्यानंतर लॉंग लाईन 5 लेगच्या क्षेत्रामध्ये मोडलाय, त्या ठिकाणी आपण पाहतोय की नक्कीच थ्रो तर फेकला होता, परंतु मात्र तेज रफ्तारच्या गतीने मात्र धाव पूर्ण केली जाते, कंप्लीट केली जाते, 2 धावा परत पाहायला मिळतात. आपण पाहतोय की नक्कीच्या तुषार यांच्या पुढचा चेंडू असेल. यावेळेला सिद्धात खेळला होता फटका, तेज शक्तिशाली प्रहार, परंतु चेंडू सीमा पर निघून जातोय 4. नानाने प्रयत्न केला होता, परंतु मात्र नक्कीच आपण पाहतोय की असफल होतोय, त्या ठिकाणी चौकार जातोय. चौकार गेल्यानंतर धावसंख्या पाहायला मिळते, ती मात्र तलवली फाटा या संघाची 51 51 धावसंख्या. एक बाद तलवली फाटा या संघाची 52 धावांचे आव्हान ठेवले गेले, ते मात्र संत कबीर नगर या संघासमोर. पुढील सामना असेल पुढील सामना आपल्याला पाहायला मिळेल नागलवाडी आणि चांदसी. दोन्ही कर्णधारांना विनंती असेल नक्कीच आमचे लालाभाऊ गारे यांचे देखील आगमन झालं असेल या मैदानावरती, त्यांचे देखील मी सरसे स्वागत करेन, कारण पहिली इनिंग समाप्त झाल्यानंतर तलोली फाटा या संघाने आव्हान ठेवले गेले, ते मात्र संत कबीर या संघासमोर 52 धावांचं.
चला मैदानाचा ताबा घ्यायचा आहे नक्कीच तलोली फाटा आपण फलंदाजी केली आणि 51 धावा काढल्या 52 धावांचे आव्हान संत कबीर संघ नगर या संघासमोर पुढील सामना असेल नागलवाडी आणि चांदसी दोन्ही कर्णधारांना विनंती असेल आपण टचविन करून घेण्यासाठी प्रेझेंटेशन बॉक्सवर यायचे नागलवाडी या संघाने नुकत्याच झालेल्या नेरकुडीच्या मैदानातील नक्कीच प्रथम क्रमांक पटकावला होता चांदसी हा संघ देखील मजबूत मानलाय कारण रवळगावच्या मागच्या वर्षी देखील खेळण्यासाठी आला होता रवळगावच्या मैदानावरती मात्र प्रथम क्रमांक पटकावला होता दोन्ही संघाचे जर बघायला गेले तर दोन्ही संघ मजबूत आणि दोन्ही संघ मजबूत असल्या कारणाने कर्णधाराने विनंती असेल आपण टॉसविन करून घेण्यासाठी या प्रेझेंटेशन बॉक्सवर जायचे स्पीडअप घ्यायचे आहे मित्रांनो थोडीशी घाई करायची आहे विनंती मी करेन गोकुळ भाऊ आपण टचविन करून घेण्यासाठी यायचे कारण चांदसी आणि नागलवाडी हा सामना संपल्यानंतर पुढील सामना आपल्याला पाहायला मिळेल दोन्ही चुरशीचे संघ मजबूत संघ आणि मजबूत संघ असल्या कारणाने चुरशीची लढत आपल्याला पाहायला मिळेल या मैदानावरती नक्कीच मित्रांनो परवणी आलेली आहे फलंदाजासाठी आणि गोलंदाजासाठी लगातार 3 षटकार जर मारले गेले तर 5 रुपयाचे कॅश प्राइज लगातार 3 चौकार आणि लगातार 3 विकेट्स जर काढल्या गेल्या गोलंदाजांनी किंवा फलंदाजांनी मारले गेले तर नक्कीच सन्माननीय लाखनभाऊ बोंबले यांच्याकडून आपल्याला 5 रुपयाचे कॅश प्राइज येईल सन्माननीय गोकुळभाऊ टोंगारे नक्कीच आपण पाहू शकाल यांच्या शुभ हस्ते नाणेफेकचे कौल होते चांदसी आणि नागलवाडी यांच्या दरम्यान आपण पाहतोय सन्माननीय सो अनुषा पांडुरंग टोंगारे सरपंच रवळगाव यांचे पुत्र आदरणीय गोकुळभाऊ टोंगारे यांच्या शुभ हस्ते मात्र नाणेफेकचे कौल होते पाचही कुणाच्या बाजूने झुकते टॉस टॉस कबोश चांदसी आणि नागलवाडी चुरशीचा सामना पाहायला मिळेल परंतु निर्णय कुणाच्या बाजूने झुकते पाहायचे आहे नागलवाडी या संघाने टॉस जिंकलाय आणि जिंकत असताना आपण परत जाऊया मैदानाकडे कारण 52 धावांचे टार्गेट ठेवले गेले संत कबीर नगर या संघासमोर फॅमिली बाईज चषक रवळगाव ची ही स्पर्धा आपण पाहतोय नक्कीच 2 धावांची पेनल्टी लाग यावेळेला पहिल्या चेंडूवरती आगाज पहिल्या चेंडूचे आक्रमण चेंडू सीमारेषा पलीकडे लुडकत जाताना पाहतोय 4 रन ओव्हर द राऊंड विकेटच्या मारा करत असताना सोलार 1 गतीमध्ये चेंडू फेकला होता आखूट टेपेचा चेंडू टाकत असताना पाहायचे की दुसरा चेंडू कोणत्या पद्धतीने हाताळला जाईल या खेळपट्टीवरील थर्डमॅनच्या गलीमध्ये खेळलाय त्या ठिकाणी मिसफील्ड होते चेंडूचा पाठलाग तर केला जाते परंतु मात्र चेंडू सीमापार जाऊ दिला नाही गुड रनिंग बिटवीन द विकेट करत असताना ह्या दुसऱ्या चेंडूवरती 2 धावा मिळतात आणि 2 धावानंतर धावसंख्या संत कबीर नगर या संघाची पाहायला मिळते ती बिनबाद 6 नेहमी हसत राहा सांगितले जाते ना की नेहमी हसत राहा दुनिया कन्फ्यूज झाली पाहिजे की याला कोणत्या गोष्टीच्या नक्कीच सुख आहे आणि ते सुख म्हणजे क्रिकेट यावेळेला चांगला फटका पाहायला मिळतोय शॉर्ट कव्हरच्या रिजनमध्ये खेळला होता ऑफ साईडला त्या ठिकाणी पाठीमागे क्षेत्ररक्षण थोडंसं नक्कीच मिसफील्ड झाली होती मिसफील्ड होत असताना आपण पाहतो की 22 नंबर
जर्सी प्रदान केलेला हा क्षेत्ररक्षक त्यांच्याकडून थोडी मिसफील्ड झाली होती. मिसफील्ड करत असताना प्रत्येकदा 2 धावा मिळतात. 2 धावेनंतर धावसंख्या पाहायला मिळते ती 8. बिनबाद 8. सुरुवात तर चांगली पाहायला मिळते ती मात्र संत कबीर या नगर या संघाची, कारण तुलना केली गेली तर नक्कीच 2 षटकामध्ये 30 किंवा 29 धावा जमावल्या गेल्या होत्या. ते मात्र तलवली फाटा या संघाने, परंतु मात्र नक्कीच तो स्कोर दाबला गेला होता. आणि दाबला जात असताना आपण पाहतो की राहुल आणि तुषार यांची काही गोलंदाजी पाहायला मिळाली होती आणि 51 धावांमध्ये पर्यंत रोखलं गेलं होतं. यावेळेला देखील डीप एक्स्ट्रा कव्हर रिजन 1 बाउन्स नाही तर 2 टप्प्याने चेंडू स्किट होतोय. 4 रन. चौकार येतोय. चौकार आल्यानंतर आपण पाहतो की नक्कीच एक सूझबूझभरी पारी पाहायला मिळते संत कबीर नगर या संघाकडनं. सांगली जाते ना की जगाचा एक रिवाज आहे, जोपर्यंत कम आहे तोपर्यंत नाव आहे, नाहीतर लांबूनच सलाम आहे. म्हणून जीवनात मागे बघून शिकायचे आणि पुढे बघून चालायचे. आणि पुढे बघून चालत असताना मात्र एक चांगली फलंदाजी पाहायला मिळते संत कबीर नगर या संघाकडून. प्रत्येकदा क्लॉज किपिंग असल्याकारणे आपण पाहतो की बॅट आणि चेंडू यांच्या समन्वय झाल्या नसल्याकारणे निर्धाव चेंडू वापसी केलेली दिसते. अप्पा यांच्याकडनं एक राऊंड विकेटच्या मारा करत असताना आखूड टप्प्याचा चेंडू टाकला होता आणि टाकत असताना फायदा तुटला होता, कारण आपली जी रणनीती असेल त्या हिसाबे जर गोलंदाजी केली तर नक्कीच चांगलं होईल. ते मात्र तलवली फाटा या संघाला, कारण ऑन साईडला बघायला गेलं तर एक मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये एक बाउंड्री टच क्षेत्र, ऑफ साईडला आपण पाहतोय की नक्की थोडासा डीप एक्स्ट्रा कव्हरच्या रिजनमध्ये आता मात्र फील्डमध्ये परिवर्तन केलं गेलंय. ऑफ साईडला आपण पाहतोय पॉईंट कव्हर शॉर्ट मिड ऑफ ऑन साईडला आपण पाहतोय लेग स्लिप फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये. त्यानंतर आपण पाहतोय बॅकवर्ड शॉर्ट स्क्वेअर लेगच्या दिशेने एक क्षेत्ररक्षक. त्यानंतर आपण पाहतोय थोडासा शॉर्ट मिड ऑन एक क्षेत्ररक्षण लावलं गेलंय. यावेळेला नक्कीच स्लोअरवर चेंडू टाकला होता, गतीमध्ये परिवर्तन केलं होतं, बॅक टू बॅक 2 चेंडू आले होते. त्यानंतर आपण पाहू शकाल की नक्कीच षटक संपते. पहिल्या षटकांचा खेळ समाप्त होते. धावसंख्या पाहायला मिळते ती बिनबाद 12. ही मात्र संत कबीर नगर या संघाची धावसंख्या, परंतु आपण पाहतोय की नक्की 2 धावांची पेनल्टी सुद्धा लागली गेली ती मात्र तलवली फाटा या संघावरती. कुल मिलाकर धावसंख्या पाहायला मिळते ती 14. 2 धावांची पेनल्टी लागल्या कारणाने मात्र जी धावसंख्या होती ती 12, परंतु 2 धावा प्लस जोडल्या गेल्यात आणि जोडल्या गेल्यानंतर कुल मिलाकर धावसंख्या संत कबीर नगर या संघाची बिनबाद 14 धावसंख्या. पहिलं षटक संपल्यानंतर आपण पाहतोय अप्पाने टाकलं होतं. अप्पाचं थोडंसं महागडं षटक पाहायला मिळतं. विकेट अद्यापही मिळाली नाही, परंतु एक अनुभवी एक गोलंदाज येतोय आपल्यासमोर. आपलं वैयक्तिक पहिलं आणि पारीचे दुसरं षटक टाकण्यासाठी येतोय मिस्टर बाळू. सांगले जाते ना की शब्द कोडी सोडवताना बुद्धीची कसोटी लागते, तर आयुष्याची कोडी सोडवताना सहनशक्तीची कसोटी लागते. सहनशक्ती घेऊन मात्र नक्की सोच समजून चेंडू टाकणे गरजेचे आहे, कारण धावसंख्या जर बघितली तर पेनल्टी लागल्या कारण 52 धावांचा पाठलाग करत असताना 14 या आकड्यावरती धावसंख्या. हो ब्लॉक हॉलमध्ये आला होता पुढे सरसावत, परंतु मात्र नक्कीच ऑफ स्टंप बाहेर येऊन खेळायच्या प्रयत्नात ब्लॉक हॉलमध्ये टाकला होता. चतुराई भरी गोलंदाजी पाहायला मिळते मिस्टर बाळू यांची, कारण गोलंदाजाला जर या पद्धतीने जर गोलंदाजी केली तर नक्कीच चांगलं होईल, कारण विकेट मिळण्याची शक्यता असेल ती मात्र तलवली फाटा या संघाला. खराब लेंथ फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये चेंडूला मोडलंय, ढकलून दिलंय आणि ढकलून देत असताना मात्र चेंडू सीमा आपल्याकडे जातोय. चौकार. चौकार केल्यानंतर आकुटपेचा चेंडू टाकला होता आणि टाकत असताना आपण पाहतो की फील्डमध्ये थोडंसं परिवर्तन केलं जाते. आता मात्र 30 यार्ड सर्कलच्या मधोमध जो लॉंग ऑफ लावतात त्याला मात्र नक्कीच अंदर केलं जाते 30 यार्ड सर्कलच्या मधोमध, आणि ऑन साईडला जो 30 यार्ड सर्कलच्या मधोमध त्याला मात्र फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये पाठवली जाते. आता रणनीतीमध्ये काहीतरी चेंज केलंय आणि चेंज करत असताना परत एकदा बॅक टू बॅक फटका पाहायला मिळतोय. चौकार जातोय आणि चौकार केल्यानंतर मात्र टाळाच्या नक्कीच स्वागत केलं जाते. आणि स्वागत करत असताना आपण पाहू शकाल धाव संख्या संत कबीर नगर या संघाची बिनबाद 22. धावसंख्या आकड्यावरती पार्टनरशिप जमत असताना आपण पाहतो की तलवली फाटा या संघाने देखील चांगली पार्टनरशिप बनवली होती. बनवत असताना विकेट रनआउटच्या स्वरूपात मिळवला होता, परंतु मात्र रन स्कोर दाबला गेला होता.
दाबत असताना आपण पाहू शकाल की बाळू यांना हे मात्र कार्य करावं लागेल. आपल्या संघ जिंकवायचे असेल तर त्या पद्धतीने गोलंदाजी करावी लागेल. संधी निर्माण झाली, यावेळेला कॅच पकडला जाईल का नाही. सुंदर झेल पकडला जातोय आणि पहिल्या विकेटच्या पतन पाहायला मिळतंय संत कबीरनगर या संघाला. प्रदीपच्या स्वरूपात पहिला झटका लागतोय. माफ करा मित्रांनो, राहुल फलंदाज बाद होती. एक चांगले फटके तर मारले गेले होते, परंतु मात्र चुकीला माफी दाखवत नसताना बाळू यांना एक आपल्या संघाला ब्रेक थ्रू मिळवून दिलाय आणि ब्रेक थ्रू मिळवून देत असताना त्यांचे स्थान प्राप्त करण्यासाठी नेक्स्ट बॅटर मैदानाच्या आत जातोय मिस्टर नाना. नाना येतो योन स्ट्राईकला. आपण पाहतो की नक्कीच बाळू भाऊना यांना मात्र नक्कीच सफलता तर मिळाली. मिळत असताना आपण पाहतो की नक्कीच हे विकेट काढावे लागतील. यावेळेला देखील स्ट्रॉंग फटका पाहायला मिळतोय. स्टेप अप केल्यानंतर आपण पाहतो की थोडासा पॉइंट मधून कव्हर पॉइंटला कल्ला होता आणि थर्ड बेनच्या रिजन मध्ये जातोय चेंडू. चौका. चौकार आल्यानंतर धावसंख्या आपण पाहू शकाल की नक्कीच 26 या आकड्यावरती धावसंख्या पाहायला मिळते. कारण सांगितले जाते ना, देवाने पहिले सांगून ठेवलं आहे माझ्याकडे मागून मिळाले असते तर भिकाऱ्याला पीक आणि शेतकऱ्याला भिकाऱ्याला भीक आणि शेतकऱ्याला पीक कधीच कमी पडून दिले नसते. म्हणून कर्म आणि काम करायला सांगितलंय आणि यावेळेला देखील एक उत्तुंग फटका मारण्याच्या प्रयत्नात सफल डफल होतोय. चेंडू सीमारेस आपल्याकडे जातोय. नाना यांच्या बॅटच्या माध्यमातून बॅक टू बॅक 2 चौकार त्यात षटक संपतंय. पॉवर प्लेचे 2 षटक संपल्यानंतर धावसंख्या पाहायला मिळते संत कबीरनगर या संघाची 1 बाद 30. तुलना केली गेली तर नक्की दोन्ही संघ त्याच बरोबरीने चालतायत आणि चालत असताना एक मात्र विकेट सुद्धा घालवली होती. ती मात्र तलवली फाटा या संघाने. परंतु मात्र इथं अजूनही आपल्याला नक्कीच विकेट काढावे लागतील. कारण लगातार 3 षटकार मारले गेले तर सन्माननीय लाखनभाऊ बोंबले यांच्याकडून 500 रुपयाची कॅश प्राईज, लगातार 3 चौकार सुद्धा आणि लगातार विकेट सुद्धा काढले गेले तर नक्कीच गोलंदाजाला सुद्धा ही पर्वणी असेल आणि पर्वणी होत असताना एक कारनामा करावा लागेल. विनोद भाऊ येतोय. 3 षटकांचा खेळ समाप्त झाल्यानंतर 2 षटकांचा खेळ समाप्त झाल्यानंतर आपण पाहतोय 10-30 या आकड्यावरती धावसंख्या. परंतु राईट आर्म ओव्हर द विकेटच्या मारा करत असताना आपण पाहतोय की कुठेतरी भलेही विकेट मिळो या ना मिळो, परंतु निर्धाव चेंडू करणे गरजेचे आहे. एक एक चेंडू महत्त्वाचा आहे आणि निर्धाव जर केला तर डेफिनेटली फलंदाजावरती प्रेशर येऊ शकतोय आणि येत असताना आपण पाहतोय की त्याच पोझिशनमध्ये गोलंदाजी करण्यासाठी तयार आहे. परत एकदा शोल्डरचा वापर केला होता. वापर करत असताना कुठेतरी जे षडयंत्र रचलं गेलं होतं ते मात्र नक्कीच सफल होताना पाहायला मिळते गोलंदाज. परंतु षडयंत्र जमवत असताना फलंदाजाला देखील रणनीती बदलावी लागेल. त्या पद्धतीने सांगितले जाते ना की मोठे फटके मारण्याच्या प्रयत्नात एके दुकीने जर भर दिली तर नक्कीच चांगलं होईल आणि चांगलं होत असताना आपण पाहतोय की लॉ टच चेंडू डिलिव्हरी टाकला होता. परंतु लॉ टच चेंडू टाकत असताना शानदार क्षेत्ररक्षण लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी आपण पाहतोय की नक्कीच अप्पा यांचे शानदार क्षेत्ररक्षण करत असताना रोखले एक सिंगल धाव. 31 धावसंख्या 3 चेंडू टाकून झाल्यानंतर अजूनही 3 चेंडूचा खेळ बाकी शिल्लक ह्या षटकातील. जसे जसे षटक संपत चालतील तसा मात्र प्रेशर येऊ शकते. परंतु मात्र मजबूत आहे पग, बॅटिंग मजबूत आहे आणि बॅटिंग पक्ष मजबूत असल्या कारणे मात्र एक शोल्डरचा तर वापर केला होता. एक शक्तिशाली प्रहार करण्याच्या प्रयत्नात जी अपेक्षा होती ती मात्र तिथपर्यंत चेंडू आला नव्हता आणि येत नसताना आपण पाहतोय की नक्कीच एक चांगला फटका आणि चांगला फटका येत असताना आपण पाहतोय 1 धाव.
यावेळेला चांगला फटका मिड विकेटच्या रिजनमध्ये ऑन साईडला मोडलाय. त्या ठिकाणी पाठीमागे एक क्षेत्ररक्षक एकदा पूर्ण केली जाते. थ्रो येतोय नॉन स्ट्राईक एंडला. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा पाहायला मिळतात, परंतु 2 धावा मिळवत असताना आपण पाहू शकाल की धावसंख्या पुढे सरसावताना पाहायला मिळते. ती मात्र 34 धावसंख्या. तिसरं षटक मार्गती पथावर चालू होत असताना दमदार तर सुरुवात केली होती ती मात्र संत कबीर या संघाने. आणि दमदार सुरुवात करत असताना नाना आणि प्रदीप यांची जोडी जमते. कारण पहिला विकेट तर गेला होता. पहिला विकेट जात असताना मात्र नक्कीच विचार विमर्श केला जाते. अंपायरची चर्चा होती आणि चर्चा होत असताना स्कोर लेग अंपायर यांचा मात्र कोणताही इशारा आला नसल्याने मात्र नो बॉल तर दिला नव्हता. परंतु मात्र अजूनही खेळ चालू आहे आणि चालू होत असताना दोन्ही संघाकडून मात्र पाहायला गेलं तर नक्कीच चुरशीचा सामना पाहायला मिळतोय. चुरशीचा सामना पाहत असताना एक संघर्षमय असं मात्र दोन्ही संघाला कष्ट करावे लागत आहेत मैदानाच्या आत. ऑन साईडला प्रत्येकदा तेज रफ्तारचे शक्तिशाली प्रहार तर केलाय, परंतु त्या ठिकाणी पाठीमागे मिड विकेटच्या रिजनमध्ये मात्र शानदार क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. प्रत्येकदा त्या ठिकाणी तर मारला होता. मात्र एकच धावती समाधान राहावं लागते दोन्ही फलंदाजांना. एक धावने मात्र षटक संपते. 3 षटकांचा खेळ समाप्त होते. आता मात्र स्ट्रॅटेजी टाइम आउट घेतला जाते. खेळ थांबते आणि खेळ थांबत असताना आपण पाहू शकाल की धावसंख्या पाहायला मिळते ती मात्र 35. एक बाद संत कबीर नगर या संघाची समीकरण बदलते. 12 चेंडूमध्ये 17 धावांची आवश्यकता लागते अजूनही जिंकण्यासाठी संत कबीर नगर या संघाला. प्रत्येकदा जाऊया मैदानाकडे कारण समीकरण बदलतंय. स्ट्रॅटेजिक टाइम आउट संपल्यानंतर समीकरण बदलते. 12 चेंडू आणि 17 धावांची आवश्यकता संत कबीर नगर या संघाला जिंकण्यासाठी. तत्पुरते आपण पाहू शकाल की 1 बाद 35 या आकड्यावरती धावसंख्या रोखली दिसते, परंतु मात्र अटॅक करण्यासाठी येतोय आपला गोलंदाजीचा एक मोर्चा सांभाळण्यासाठी येतोय गोकुळ. फील्डमध्ये परिवर्तन गेलंय. अनुभवी गोलंदाज आहे कारण त्यांनी आपल्या नक्कीच संघ घडवलाय. तलवली फाटा या संघाकडे बघायला नक्कीच अशा वेळेस आपण पाहतोय की नक्कीच एक तरुण पोचला लाजवी लसी मात्र त्यांचे पोझिशन असल्याने आपण पाहतोय की राऊंड विकेटच्या मारा करत असताना एक चांगला तर गोलंदाजी केली होती, परंतु मात्र नक्कीच काखेत वळसा गावाला कळसा त्याचप्रमाणे मात्र मिस फील्ड होते आणि मिस फील्ड होतं त्यांना चेंडू सीमा पार निघून जाते. 4 रन. त्यानंतर सन्माननीय गोकुळभाऊ टोंगारे यांचे देखील आगमन होते. त्यांच्या देखील आमच्या फॅमिली पाहिजे रवळगाव गोर कमिटीच्या माध्यमातून सरस स्वागत करते. स्वागत करत असताना आपण पाहतो की प्रत्येकदा मॅचकडे जाऊया राऊंड विकेटच्या मारा करत असताना मात्र चौकारांनी स्वागत केले गेले गोकुळभाऊ यांचं. प्रत्येकदा ऑन साईडला मिड विकेटच्या रिजनमध्ये त्या ठिकाणी देखील बॅक टू बॅक अनदर बाउंड्री पाहायला मिळते. लगातार 2 चेंडूवरती 2 चौकार आल्यानंतर तेज रफ्तारच्या गतीने धावसंख्या पुढे सरसावताना पाहायला मिळते संत कबीर नगर या संघाची धावसंख्या. 43 धावसंख्या 1 बाद 43. धावसंख्या कारण लगातार 2 चेंडूवरती 2 चौकार मारले गेल्यानंतर कुठेतरी एक विजयाच्या समोर नेऊन ठेवण्याचे काम देखील केले जाते या फलंदाजाच्या बॅटरच्या बॅटच्या माध्यमातून. बघायला गेलं तर आपण पाहतोय की 20 धावेवरती खेळतोय तो प्रदीप. नाना अजूनही मात्र आपण त्यांची साथ लाभलेली दिसते. ती मात्र 9 धावेवरती खेळतोय आणि 9 धावेवरती खेळत असताना प्रत्येकदा पुढील चेंडू गतीमध्ये परिवर्तन. यावेळेला देखील आता मात्र नक्कीच फाटा पोस्टर निघला हिरो. जर कॅच पकडला गेला असता तर विकेट मिळाली असती, परंतु मात्र नक्कीच शानदार प्रयत्न केला होता कॅच पकडण्याचा. परंतु जेव्हा मात्र नक्कीच जेव्हा गोलंदाज ऊर्जा खर्च करून गोलंदाजी करतोय आणि करत असताना त्याला साथ देत नसेल तर नक्कीच आपला कॉन्फिडन्स खालावतोय आणि खालवत असताना थोडासा नक्कीच गोकुळ सरांच्या बघायला गेलं तर नक्कीच चांगला गोलंदाजीचा अटॅक पाहायला मिळत होता, परंतु त्याला साथ लाभली नाही. एक धाव येते
पुढे सरसावतेहून खेळला होता बॅकफुटवर जेवण टेप एक्स्ट्रा कव्हरच्या रिजनमध्ये मोडला चेंडूला फेस उघडा करून आपण पाहतोय की देखील त्या ठिकाणी शानदार क्षेत्ररक्षण गुड रनिंग बिटवीन द विकेट करत असताना ह्या चेंडूवरती देखील 2 धावा येतात आणि येत असल्याकारणे आपण पाहतोय की धावसंख्या तर पुढे सरसावताना पाहायला मिळते 46 धावसंख्या. आता मात्र कुठेतरी एक मोड आलेला दिसतोय ह्या मॅच मध्ये कारण झुकताना हा सामना पाहायला मिळतोय संत कबीर या संघाकडे. 8 चेंडू 6 धावांची आवश्यकता आहे आणि 8 चेंडू आणि 6 धावांची आवश्यकता असल्याने आपण पाहतोय की विकेट काढण्यात कुठल्याच गोलंदाजांनी मात्र नक्कीच योगदान तर दिले नाही आपल्या संघासाठी. तलवली फाटा या संघाने दमदार तर सुरुवात केली होती परंतु गोलंदाजी मार्फत मात्र कोणताही गोलंदाज आपल्या संघाला विकेट मिळवून अपयश ठरला होता आणि अपयश ठरत असताना आपण पाहतोय ऑन साईडला म्हणून तर एक सिंगल धाव परत एकदा मिळते. सिंगल धाव आल्यानंतर 47 धावसंख्या. 47 धावसंख्या येत असताना आपण पाहतोय की नक्कीच प्रयत्न चालू आहे. प्रयत्न करत असताना यश मिळते परंतु मात्र नक्कीच चुका सुधाराव्या लागतील तलवली फाटा या संघाला कारण फलंदाजी तर चांगली केली होती परंतु गोलंदाजीच्या अटॅक जो बघायला गेलं तर नक्कीच एक कमी खालावलेली दिसते आणि कमी खालवत असताना आपण पाहतोय परत एकदा चेंडूला मोडलाय ऑन साईडला त्या ठिकाणी परत एकदा आपण पाहतोय की मिस फील्ड झाल्यानंतर एक चलकदमी करत असताना जेव्हा इशारा झाला होता तेव्हा बॅकअपला सुद्धा क्षेत्ररक्षक तर होते परंतु मात्र गुड रनिंग बिटवीन द विकेट करत असताना लेग बायच्या स्वरूपात ओव्हरथ्रोच्या धावा मिळते आणि ओव्हरथ्रोच्या धावा मिळत असताना धावसंख्या पुढे पाहायला मिळते ती मात्र या संत कबीर नगर या संघाची षटक देखील संपते आणि षटक संपल्यानंतर शेवटचे षटक बाकी शिल्लक असेल 6 चेंडू आणि 2 धावांची आवश्यकता कारण कुल मिलाकर धावसंख्या पाहायला गेली तर 1/50. 6 चेंडू 2 धावा हे समीकरण एक चमत्कार घडवू शकेल काय. हॅट्रिक घेतली तर डकेच्या सन्माननीय लखनभाऊ बोंबले यांच्याकडून 500 रुपयाचे कॅश प्राइज आले. लगातार 3 षटकार 3 चौकार जर मारले तर या आजच्या दिवसातील पुऱ्या टुर्नामेंट्समध्ये 500 रुपयाचे कॅश प्राइज लावले गेले परंतु आपण पाहतो की चमत्कार होऊ शकेल काय परंतु येथे 11 नंबर जर्सी प्रदान केलेला गोलंदाज सन्मान दिलाय. सन्मान देऊन प्लेसमेंट करून मात्र नक्कीच सुरक्षित रीतीमध्ये हा फटका पाहायला मिळाला होता. कुठलीही प्रकारची धाव नसेल समीकरण बदलते परत एकदा 5 चेंडू आणि 2 धावा जर षटक मिळून टाकले तर हा 1 धावेने सामना जिंकू शकते तो तलवली फाटा या संघाने. ऑन साईडला मात्र आखुंटपीचा चेंडू तर टाकला होता त्या ठिकाणी एक धाव पूर्ण केली. दुसरी धाव खाली जाते की नाही. पुढील सामना असेल चांदसी विरुद्ध नागलवाडी यांच्या दरम्यान. नागलवाडी या संघाने टॉस जिंकला आहे. मित्रांनो निर्णय कळवायचा आहे लगेचच मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. 2:27 झाल्यानंतर आपण पाहतो की 2:30 वाजण्याच्या मार्गावरती आणि हा मॅच देखील समाप्त होईल कारण औपचारिकतापणे राहिलेला हा सामना जिंकलाय तो मात्र संत कबीर नगर या संघाने 9 विकेट्सने हा सामना जिंकलाय तो मात्र संत कबीर या संघाने आणि 9 विकेट्सने पराभवाच्या समारोह जावं लागते ते तलवली फाटा या संघाला. हारलेल्या संघाचं कौतुक जिंकलेल्या संघाचं अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. पुढील सामना चांदसी विरुद्ध नागलवाडी यांच्या दरम्यान आपल्याला पाहायला मिळेल.